हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे सागर। आज आपली गाडी डिस्कवर आहे, हिला मॉडिफिकेशन करायचे। तर चला मी तुम्हाला पहिली गाडी दाखवतो। ही गाडी आहे, हिची पुढची लाईट तुटली आहे। आपल्या दुकानाचा बोर्ड चला आता मी काल नानापेठेत गेलो होतो, तर नानापेठेतून बघा काय काय आणले। हे आहे, हे जुन्या गाडीची लाईट होती, ती तुटलेली होती, चांगली करायला गेलो होतो, पूर्णच जी लागली। कालच फिटिंग केली असते नानापेठेत, पण माझ्याकडे हे घरी राहिलं होतं, तो मला एक कंपल्सरी हे पाहिजेच, त्यामुळे राहिलं। हे आणले, गाडीचं मिडल स्टँड तुटलेलं होतं, हे मिडल स्टँड आणले, 430 रुपयाला पडले। मेन स्टँड आहे तर गाडीची मेन हेडलाईट बघा, थोडी मोठी आणली। 2 मिनटं एकाच हाताने व्हिडिओ करतोय। बघा अशी, आणि आतमध्येच बल आहे, व्हाईट कलर बल आहे। हे बघा इथं फॅन पळतो, हा कूलिंगसाठी। आता झाली लाईट हळू। आणि हे आणलेत इंडिकेटर्स, गाडीला इंडिकेटरच नव्हते, इतक्या दिवस गाडी अशीच चालली आहे। तुम्हाला नंतर प्राइस सांगतो मी सगळ्यांच्या। 4 इंडिकेटर आणि हे कान आहे। असे सगळं गाडी चाललं। ह्याच्या आतमध्येच लाईट आहे, आतमध्येच लावून आली, ती वेगळी घ्यायला लागते। हे वेगळं मिळतंय। 2 मिनटं मी कसं नीट ठेवतो पहिले। तर हे गाडीचे कान आहे, जे साईडला बसतात, आपल्या शॉक ऑब्झर्वर पाशी कान बसतात। हे कान इथं साईडला लावतात, ते 2 स्क्रूला। तर ही आहे हेडलाईट। या हेडलाईटची नुसती प्राइस, आतला बल्बचं नाही आहे, नुसती हेडलाईट 350 रुपयाला येते, आणि जो बल्ब आहे तो सुद्धा 350 रुपयाला, म्हणजे दोन्ही वेगवेगळं घ्यावं लागतंय। आणि ही भेटली आपल्या स्वस्तामध्ये 200 रुपयाला 4 अशी जोडी भेटलेली आहे। आणि हे कान पहिल्याच गाडीचे होते, हे मी त्यावेळी काहीतरी एक कान काहीतरी 300 का 350 रुपयाला घेतले, 600-700 रुपयाला जोडी आहे। आणि हे आहे स्टँड, त्याचं महाग स्टँड, मी ऑनलाईन पण चेक केलं, पण हे स्वस्तात भेटले, 430 रुपयाला भेटलेले स्टँड। याच्या संग क्लिपा आणि हे पण आले, स्प्रिंग, आणि हे मधला बार हा सुद्धा आलेला आहे। तर आता मी आता दुकानात आहे, दुकानात साधारण 12 वाजेपर्यंत बसतो, जरा धंदा पाणी करून मग निघणार आहे। मग आपल्या फिटरने आपल्याला 12 वाजता बोलवले, तर मग चला मित्रांनो करूया गाडीचं काम। गॅरेजमध्ये गाडी आणलेली आहे, हे बघा पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण खोललेली आहे गाडी। मीटर आहे गाडीचं, जुनं मीटर, आता हे बसणार नाही आहे, तुटलेलं होतं हे लोखंडीचं ब्रॅकेट। आपण आलो आहे मित्रांनो फॅब्रिकेशनवाल्याकडे, मिडल स्टँड तुटलेलं होतं, आता ते गॅरेजवाल्याला ओपन करताना आलं, त्यासाठी गॅस वेल्डिंग ते काढणार आहे। आता सगळं खूप त्रास दिला, खूप वेळ लागला, तासभर तर नुसत्याला खोलायला लागेल।
शेवटी स्टँड लावून आणलेलं आहे. आता बाकीचं सायलेन्सर मागचा फुटरेज फिटिंग करायचं. तर फायनली मित्रांनो आपली गाडी 2 पायांवर उभी राहिली आहे. बघू शकता फिटिंग चालली गाडी. फायनली लावून झाले आता आपली लाईट. आपला फिटर आहे किरण हडपसरचा आहे. पेट्रोलचं बंद आहे, पेट्रोलचं बंद आहे. वरती आहे, हा चालू आहे. आता मागच्या इंडिकेटरचं काम चाललंय, पुढचे इंडिकेटर बसवले. कशी दिसते गाडी आपली. हा चालते. तिचा ऍक्सिडेंट झाला काल, कुठल्या ते आणायची गाडी. बस की बस बस. यारी केली गाडी तयार पूर्ण. हा आला. हा जरा जरा इंजिनला हात मारलं सगळं, कुठं कुठं लूज राहिले. हे आहे हडपसरचं योगेश्वर ॲटोमोबाईल, हडपसर गाडीतळ. काय करतोय तू? व्हिडिओ बनवतो का मला युट्यूबला घेऊ नको. सागरे युट्यूबला घेऊ नको आधी. आता गाडी. अरे आता गाडी टाकली शॉक ऑब्झर्ववाल्याकडं. त्याच्याकडे आधी 2 गाड्या पेंडिंगला आहे. त्यामुळं आता आम्ही कुठेतरी टाईमपासला चहा प्यायला चाललोय. आम्ही माझा मित्र योगेश. हाय.